नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचं आपलं प्रकरण चाललंय 46वा, भाग चाललाय 277वा. आज आपण दोहे घेणार आहोत 25 ते 27. काल कौ अंग. प्रथम आपण 25वा दोहा ऐकूया. बरिया बीती बल गया, अरो बुरा कमाया, हरे जिनी छाड़े हाथ, थै दिन नेड़ाया. बरिया बीती बल गया, अरो बुरा कमाया, हरे जिनी छाड़े हाथ, थै दिन नेड़ा आया. दिन नेडा आया ह्याचा अर्थ मृत्यू समीप आलेला आहे. आता आपण ऐकूया दोह्याचा अर्थ. कालाबरोबर शरीरातलं बळ निघून गेलं. याच काळात मनुष्याने वाईट कामं केली, परंतु भगवंताला हातातून सोडू नका. जाण्याची वेळ जवळ आलेली आहे. मनुष्य जन्म मिळाला आहे तर या जन्माचं मनुष्याने सोनं करून घ्यायला हवं. मनुष्य जन्म वारंवार मिळत नाही, परंतु मनुष्य वाईट कर्म करत राहतो आणि शेवटी वाईट कर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. आता गेला तो काळ गेलाय, पण आता तरी मनुष्याने सावध होऊन हरीचा हात म्हणजे परमेश्वराचा हात सोडता कामा नये, कारण आता मृत्यू जवळ आलेला आहे. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. महाप्रवासा निघण्याची रे आता झाली वेळ, आता तरी तू करी मानवा भगवंताला जवळ. महाप्रवासा निघण्याची रे आता झाली वेळ, आता तरी तू करी मानवा भगवंताला जवळ. पुढचा दोहा ऐकूयात 26वा. कबीर हरि सोहेत करी कूडयची तनलाय, बांध्या बार शटिक कै ताप सुखित कैया. कबीर हरि सोहेत करी कूडयची तनलाय, बांध्या बार शटिक कै ताप सुखित कैया. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे संसारी मनुष्या, तू परमेश्वराशी प्रेमाचं नातं जोड आणि वाईट भावना आपल्या मनात आणू देखील नकोस. खाटकाच्या दारात बांधलेल्या पशूच्या आयुष्याचा काहीही भरोसा नाही. तो कोणत्याही वेळेला येऊन कापेल. त्याचप्रमाणे तुझाही काही भरोसा नाही. माहीत नाही की काळ कोणत्या वेळी तुझ्यावर घावा घालेल. कबीरांनी काळाची तुलना एका खाटकाशी केलेली आहे. खाटकाच्या दारात पशूंची रांग लागलेली असते. तो एकेका पशूच्या मानेवर घाव घालून यमसदनाला पाठवत असतो. त्याचप्रमाणे जीवांनी काळाच्या दारात रांग लावलेली आहे. तो काळ एक ना एक दिवस घाला घालणारच आहे. आयुष्य एक क्षणभंगूर आहे. तेव्हा याच आयुष्यात भगवंतांचं नाव घेऊन आपला उद्धार करून घ्यावा, असंच कबीर सांगतायत. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सावध होई मनुजाता ईश्वर धरी तू मनात, कसायाच्या दारी तू पशु घाव घाली क्षणात. सावध होई मनुजाता ईश्वर धरी तू मनात, कसायाच्या दारी तू पशु घाव घाली क्षणात. पुढचा दोहा ऐकूयात 28वा. विष के बन में घर किया, सरप रहे लपटाई, ताथई जियरे डरे रहा जागत रैनी बिहाई.
विष के बन में घर किया, सरप रहे लपटाई। ताथई जिय रे डरे रहा, जागत रैनी बिहाई। दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी या विषयवनात घर केलंय. तिथे साप लटकलेले आहेत, त्यामुळे माझं मन भयभीत झालं आहे आणि मी सारी रात्र ही जागूनच काढलेली आहे. एखाद्या विषाच्या वनात घर बांधलेलं असावं, त्याप्रमाणे या जीवात्म्याचा निवास या संसारात आहे आणि त्यात सांसारिक विषय वासनांचे सर्प चारीही बाजूला लटकत आहेत. म्हणजे जीवात्मा मोह, मत्सर, लोभ यांनी युक्त आहे आणि त्यामुळेच कबीर म्हणतात, ह्यांना घाबरून मी अज्ञानाची रात्र जागून व्यतीत करतो आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. विषय वनामध्ये घर केले, तू षडरे पोते थे साप. भयभीत झालो मनामध्ये, मी राहिलो जागत. विषय वनामध्ये घर केले, तू षडरे पोते थे साप. भयभीत झालो मनामध्ये, मी राहिलो जागत.